होय. नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या 7:30 वाजले ते आणि इथं नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. आज आहे एकादश. तर इथं अंगण सगळं स्वच्छ झाडून झाले. आता भांडी घासून झाली ती आता माझी. देवपूजा झाली आता आणि बाल्याने आता पंढरपूरला चालले ते एकादशीला. मामा काय नाही तर त्यामुळं बाल्याला घेऊन चालले ते. बाल्या काय आणतो खायला? काय पेढा? किती आणतो? लय काय आणणार आहे काय? बर. बाय बाय. मला पेढा आणा हो. बर बर. चहा ठेवला आता एकीकडे. चहा झाल्यावर शाबा करून घ्यायचा झाला आता. आणि आता इथं शेंगदाणे भाजून घ्यायला लागली शाबूला. शेंगदाणे भाजत भाजत बटाटा आणि मिरची चिरून घेते. इथं बटाटे चिरून पाण्यात धुवून ठेवले. ती हिरव्या मिरचीचं करायचं आहे थोडा आणि थोडासा चटणीचा. तर शाबू भिजलाय का बघूया आपण. शाबू चांगला भिजलाय आता. चला आता करून घेते चुलीवर जाऊन शाबू. हिरवी मिरची कुटून घेतली आणि फोडणी दिली. आता हिरवी मिरची आणि बटाटा चांगला परतून घेते आणि त्याच्यामध्ये शाबू आणि तर शेंगदाण्याचं जाडसर कूट केले ते टाकून घेतले. तर शाबू तयार झाला आहे आता. वाजले ते आता आणि सगळा स्वयंपाक झाला. स्वयंपाक काय म्हणजे आज शाबूच होता एकादश असल्यामुळं. आणि सगळ्यांचं शाबू वगैरे खाऊन झाला. आता भांडी घासून ठेवली आणि आता लाईट होती. लाईट जाते 11 वाजता. अर्धा तास राहिला फक्त लाईट जायला. त्याआधी इथं ब्लाऊज शिवायला घेतला मी. इथं थोडंसं झालं तर आधी थोडं राहिलं होता. सगळं अस्तर पिसाला जोडून घेतले. आता लेस टाकून डिझाईन करते आणि ब्लाऊज पूर्ण करून घेते. म्हणजे नवीन साडी आहे म्हटलं, जत्रा आली आमच्या देवाची जवळ. सिंपल आपली, ऊन भरपूर पडतं त्याच्यामुळं सिंपल अशी साडी घेतली होती. त्या साडीवर आता ब्लाऊज शिवून रेडी करायचं आहे. त्याच्यामुळं रोखून घेते आता. अर्ध्या तासात काय होईन ते होईन, नाहीतर परत मग मिशनीवर शिवून घेणार आहे. आता मोटरवर शिवती लाईट आहे तोपर्यंत. चल दाखवते तुम्हाला कशी लेस डिझाईन केली ती. नाहीतर आपलं साधं सिंपल लेस टाकून पटकन शिवून घेते. ब्लाऊज शिवून झालाय. लटकन करून ठेवलं होतं. त्याच मॅचिंगचं नॉड आणलं होतं. चला आता बाकीचे कामं करून घेऊया. पोतं गव्हाचं काढून आता नीट करून घ्यायचं आहे. हॉलमध्ये बस पोर्चमध्ये एकच पोत राहिले कणगी भरायला. करून कणग्या भरून ठेवल्या दोन्ही पण बाण. आणि आता माळावर आला. आता मी केलं थोड्या 2 सऱ्या राहिल्या त्या काढायच्या गवत. तेवढ्या 2 सऱ्या आम्ही दोघीजणी काढून गवत गोळा करून बांधून द्यायचं गवत. तर चला जाऊया आता केळीमध्ये गवत काढायला. ऊन भरपूर पडले आता. 4 वाजत आले ते तरी ऊन आहे. गवत काढून झाले आणि सऱ्या पण आपल्या चांगल्या स्वच्छ झाले ते. चला आता पाणी पिऊन गवत गोळा करून घेऊया.
घरी आलो आता आणि शेळ्यांना गवत टाकले. आणि एक पोरगा आता देवाला जाऊन आलंय का नाही. काय आणलंय का नाही देवावरनं. का र आईला म्हणले की आणलंय, मला म्हटलं नाही का नाही. अरे त्या दाद्याला तर केव्हापासून भूक लागली पेढ्याची. अरे खाऊन बसला का. बर बाल्याने पेढ आणले ते का नाही बाल्या. होतं सगळं आणि आता 10 वाजले. गोरं पाणी दावून घेते. ऊन भरपूर पडले आता. गुरांना पाणी दावून दावणीला बांधले सगळे आता. आणि माळावरनं आणलेलं गवत सगळं टाकलं आता. काय खेळते. काय खेळते. काय खेळते. का र सकाळ धरणं कच्चे गपचे बसला होता हे नाही. आणि आता मारतो काय. रेल्वे रेल्वे मग कसली केली रेल्वे केली वे. कामं करून घरात आली. देवाबत्ती झाली आणि आता घरात. आणि आता वर्षाने बटाटे उकडू घातली होती. आज शाबूचे वडे करायचेत. बटाटे उकडून घेऊन साल काढून झाली निम्मी. चला आता वड्या करू. आता आम्ही दोघीजण मिळून वडे करतो. तर वडं करण्यासाठी आता इथं बटाटं, शेंगदाण्याचं कूट, चटणी बारीक करून सगळं मिक्स करून घेतले. चांगला गोळा तयार व्हायला लागला त्याचा. आता इथे असे सगळे वडे करते. वडं करून झालं तर माझं आता. आणि इकडं तळायला चालू आहे ते. थोडंसं मोकळं बटाटा पण केलं तर असं खायला उपवासाला. ते पण तयार करून झालेत आता. आता मिरच्या तळून घ्यायचे ते.